तो कळतं. ते संसार सोडून हिमालयामध्ये जातात, केशलोचन करतात, उपाशी राहतात, बरोबर आहे की नाही, आणि तप कमवतात. म्हणजे स्वतःला क्लेश देऊन, शरीराला क्लेश देऊन तप कमवतात की नाही कमवतात. म्हणजे तपाचं महत्व जास्त आहे संसारापेक्षा. करोडोची प्रॉपर्टी सोडून देतात आणि मुनी होतात की नाही होतात. म्हणजे ह्याचाच अर्थ त्या करोडोच्या प्रॉपर्टीपेक्षा पण काहीतरी महत्वाचं आहे. त्याला म्हटलं जातं तप. ते तप काय आहे की हे गोल्डन हीट एनर्जी, गरमीची एनर्जी. हीट म्हणजे गरमी, तप म्हणजे तपिश. तप्त गोळा म्हणतो ना आपण, लोखंडाचा तप्त गोळा, सूर्याचा तप्त गोळा. ते तपिश आहे, गरमी. आणि त्या गरमीवरती पृथ्वी चालते, सूर्य चालतो, सगळं काही आहे ना या गरमीवरती चालतं. म्हणून त्याला वैश्वानर म्हटलं गेलेलं आहे वेदांमध्ये. अग्नीला, जठराग्नीला पण वैश्वानर म्हणतात, परमात्म्याला पण वैश्वानर म्हणतात. तर हा शब्द आहे संस्कृत मधला वैश्वानर. तर त्याची कोडिंग आपण खोललेली आहे की ते वैश्वानर म्हणजे काय. मग हे तप तयार कशात होतं, तर ही गरमी तयार कुठं होती, आपल्या शरीरात तयार होती. पोटामध्ये जठराग्नी ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपण जे पण काही अन्न टाकतो त्याच्यातनं अन्न रस तयार होतो. तेच आपल्या शरीरामध्ये तप बनून फिरतंय सगळीकडे. सुख दुःखामध्ये जेव्हा आपण रगडले जातो, रडतो ओरडतो, त्यावेळेला तप तयार होतो. गाडी खाली चिरडला जातो, त्यावेळेला तप तयार होतो. तुम्ही म्हणताले असं कसं होतं, आपलं अन्न कसं तयार होतं, असंच तर तयार होतं ना. आपण कापतो की नाही भाज्या, चिरडतो की नाही, लसूण किंवा कांदा खात असताना नसताना ती गोष्ट वेगळी, पण खातो की नाही खातो आपण, चिरडूनच खातो ना या सगळ्या गोष्टी. तसं हे तप तयार होतं. आणि ते तप लागतं परमेश्वराला आणि देवी देवतांना. जर देवी देवतांना तप मिळालं तर ते तुमची कामं करतात आणि त्यांना वरती तप पोचवायचं असतं. मग देवी देवतांना का तप पोचवायचं, कारण देवी देवतांना पण वरती जायचंय. असे 21 आकाश आहेत, 21 360 डिग्री मध्ये. 360 डिग्री म्हणजे शून्य, त्याच्यावरती परमात्मा बसतो 360 डिग्री वरती. त्या 21 आकाशांवरती जाण्यासाठी आपल्याला तप लागतं. आलं लक्षात. जसं तप करणार तसलं शरीर तुम्हाला तिथं प्राप्त होणार. नाहीतर मग पुन्हा मनुष्याचं शरीर, नाहीतर मग अधोगती झाली तर अजून खालचे शरीर मिळतात. म्हणून तप आवश्यक आहे. तप करून आपल्याला वरती जायचंय. तर तप कमवण्याचे 2 मार्ग असतात. एक तर तुम्ही स्वतः तप करा, बसा ध्यानाला तप करा. आणि एका जन्मात तर होणार नाही, 52 कल्प लागतील असं मी सांगितलं. आणि तुम्हाला माहिती आहे की पुढचा जन्म मनुष्याचाच मिळेल म्हणून काय गॅरंटी आहे का, किंवा मागचा जन्म तरी तुम्हाला आठवतो का, नाही आठवत. आणि हे तप जर काढून टाकलं तर ही सृष्टी राहत नाही. सूर्य फक्त काढून टाका, तपाचा गोळा, राहील का पृथ्वी. पोटातला जर अग्नी काढून टाकला तर शरीर राहील का, आपण जिवंत राहू का. शरीरामध्ये सगळी तत्व असतात, पाचीच्या पाची, त्यातला फक्त एक तत्व निघतं, अग्नी तत्व. शरीर थंड पडतं की नाही पडतं. डेड बॉडी कशी असते, थंड असते ना. ती गरमी जी आहे ना त्याला तप म्हटलं जातं. मग हे तप तुम्हाला रेडीमेड मध्ये दिलं जातं. 2 मार्ग आहेत, एक वैराग्याचा मार्ग आहे, एक संसाराचा मार्ग आहे तप कमवण्याचा. वैराग्याचा मार्ग असेल तर तुम्हाला स्वतःला करावं लागतं, आणि संसाराचा मार्ग असेल तर गुरु तुम्हाला रेडीमेड मध्ये देतात. जसं भगवान कृष्णांनी 16,108 गोपिकांना रेडीमेड तप दिलं आणि त्यांना वरती घेऊन गेले बोलवतो. बरोबर आहे. हे जर आपण भागवतामध्ये याच्यात सगळीकडे वाचतोच आपण या गोष्टी. हे 2 पद्धती आहेत. कोणी मला असं कसं शक्य आहे, सिंपल उदाहरण मी नेहमी देतो. मुकेश अंबानी जर आहे आणि त्यांनी समजा एखाद्या गरीबाच्या मुलीशी जर लग्न केलं तर ती मुलगी अर्ध्या प्रॉपर्टीची वारस होती का नाही होती. तिने काय कष्ट केले होते त्यासाठी, पण तिला आता आडनाव ते धारण करावं लागेल ना, त्यांचा वंश पुढे चालवावा लागेल. बरोबर आहे का नाही. म्हणजे अधिकार येतो त्याच्याबरोबर काही कर्तव्य पण येत असतात. पण हे अधिकार आणि कर्तव्य किंवा जे कर्तव्य येतील वाट्याला ते सोपे आहेत का ते वैराग्याला जाणं सोपं आहे, ते मला सांगा. स्वतः कमवून धीरूभाई अंबानी बनणं हे सोपं आहे का, शक्य आहे का. प्रत्येक जण धीरूभाई अंबानी होणार आहे का. पण धीरूभाई अंबानी जर एखाद्याला गोद घेतलं, म्हणजे त्याला जर अडॉप्ट केलं, तर त्याला त्याची प्रॉपर्टी त्याला द्यावी लागेल का नाही वारस म्हणून. समजलं. इतकं सोपं असतं. रेडीमेड तप करायचंय, म्हणजे घ्यायचंय, स्वतः करत बसायचंय, त्याने ठरवायचं. तुमच्या गळ्यात ज्या वेळेला रुद्राक्ष दिला जातो त्यावेळेला तुम्हाला एका विश्वाची मालकी दिली जाते. असं 52 कल्पांचे अनंत तप तुम्हाला दिलं जातं की एक परमात्म्याला विश्व बनवताना जेवढं तप लागतं तेवढं तप तुम्हाला दिलं जातं. तुम्ही म्हणता तुम्ही कोण देणार आहे ते तप, तिकडं वरती बघायचं. ही गुरु परंपरा आम्ही सिद्ध करत आलोय, वर्षानुवर्ष, हजारो वर्ष आम्ही सिद्ध केले. आणि आता हे फुल अँड फायनल आहे. कारण याच्यानंतर जे बॉम्ब पडतील, अणुबॉम्ब पडतील, त्याच्यामध्ये विश्व संपणार आहे. बॉम्ब आता पडतात की नाही पडतात बॉम्ब, किंवा कोरोना आला 2 वर्ष घरात बसावं लागलं की नाही बसावं लागलं. काय करू शकता मग तुम्ही, बाहेर पण निघू शकत नाही. बरोबर आहे. मग हे अवस्था त्यांना आणायची आहे की अन्नधान्य संपवायचे, बाकीचे LPG संपवायचे, सगळे नॅचरल सोर्सेस आहेत
ते संपून जवळजवळ 600 कोटी लोक संपवायचे पृथ्वीवरचे. तुम्ही म्हणताल काय संपवायचे? परमात्म्याला संपवायचे. परमात्मा संपवतो. कारण मी आता सांगितलं की तप जे असतं ते रक्तामध्ये असतं. कुठं असतं? रक्तात. मग रक्त पाडावं लागतं, त्याला रक्त द्यावं लागतं. आम्ही लहानपणी कान टोचतो आणि त्याला रक्त देतो. अग्रीमेंट आहे. मुसलमान लोक खतना करतात आणि रक्त देतात. काही जण बकऱ्या कोंबड्याचा बळी देतात आणि रक्त देतात की नाही देतात? पण सगळ्यात चांगलं तप जे आहे ते मनुष्य शरीरामध्ये तयार होतं. आलं लक्षात? क्वालिटी आहे. जसं नागपूरची संत्री जी असतात त्याची जी क्वालिटी आहे ते बाकीची हैदराबाद संत्री आणि पंजाब संत्रीमध्ये नाही येणार ती चव. बरोबर आहे की नाही? जिथले तिथंच पिकतं ना. तसं मनुष्याचं तप हे परमात्म्याला सर्वात जास्त आवश्यक आहे. समजलं? मग रक्त तो पाडतो. तुम्ही म्हणताल परमात्मा फार आमचा दयाळू असतो. त्यातलं काय नसतं. देवी देवता दयाळू वेळू काय नसतात. तुम्ही तप देता म्हणून ते तुमचं काम करतं. मी काय सांगितलं? आपण लिंबू कापतो म्हणजे काय करतोय? आपण नारळ फोडतोय, आपण बळी देतोय. लक्षात घ्या. कुंकू देतो आपण, हळद देतो. काय देतोय आपण? ते रक्त देतोय आपण त्यांना. हळद कुंकू देतो म्हणजे. तर ही पद्धत आहे इथं. अर्जुन युद्ध करत नव्हते. भगवान कृष्ण काय म्हणले? नाही नाही, रक्त पाडलंच पाहिजे. त्यांना दाखवावं लागलं तर मीच मालक आहे, मलाच पाहिजे रक्त. चल पाड, सगळ्यांना मार. झालंय का नाही असं? रक्त पडलं असेल का नसेल महाभारतात? रामायणात रक्त पडलं का नाही? मारले का नाही लोक? बरोबर आहे. असं कुठलं युद्ध झालंय ज्यात रक्त नाही पडलेलं? पहिल्या महायुद्धात पण रक्त जाळलं, कापलं, तोडलं. दुसऱ्या महायुद्धात पण झालं. आता तिसरं महायुद्ध झालं तर लोक मारणार नाही येत ते. कोणत्या भ्रमामध्ये जगतात की असलं काय होणार नाही किंवा देवले दयाळले? काही नाहीये. तुम्हाला तुमचं बघायचंय स्वतःच. आणि हे तुम्हाला मिळतं फक्त गुरुकृपेने रेडीमेड मध्ये. आता तुम्ही काही नाही करणार आहे साधना. फक्त तुमच्या कपाळाला मी बोट लावणार आहे, डोक्यावरती तुमच्या हात ठेवणार आहे आणि तुम्ही देवी देवतांची दर्शने घेणार आहे. अध्यात्म हे रेडीमेड देणे घेण्याच्या विषयी ज्यावेळेला तुम्ही संसारी मार्गातनं प्राप्त करता, तुम्ही टच मधनं प्राप्त करता. ज्यावेळेला वैरागी असतात त्यावेळेला तुम्ही अग्नीमधनं प्राप्त करता. स्वतःला बसायला लागतं तुम्हाला. पण मुक्ती होत नाही. कोणच तीर्थंकरानंतर 24-25 तीर्थंकर झालेला नाही. बुद्धानंतर कोणीही बुद्ध झालेला नाही स्वतःच्या मार्गाने बसून. नाही तर कोणीतरी डिक्लेअर करावं की मी बुद्ध झालोय, मी तीर्थंकर झालोय म्हणून. 25 तीर्थंकर मीच आहे. झाले का कोण आतापर्यंत? 24च्या पुढे गेले का तीर्थंकर? का नाही गेले? हे शक्यच नाहीये. ते त्यांचे फायनल जन्म आहेत, ते अवतार आहेत, त्यामुळे ते झालेत. आणि आता इथं तुम्हाला रेडीमेड मध्ये दिलं जाईल. गळ्यामध्ये रुद्राक्ष दिला रे दिला. तुम्हाला एक विश्वाची मालकी दिली जाईल. वरती 21व्या खंडावरती तुम्हाला सोनेरी रंगाचं तुमचं स्वतःचं शरीर असेल. तुम्ही परमात्मा, तुम्ही परमात्म्याची परमशक्ती. तुम्ही ठरवायचं विश्व कसं चालवायचं आणि तप कसं कमवायचं, त्यांच्याकडून करून घ्यायचं. म्हणजे हे शरीर सुटल्यानंतर तुम्हाला त्या शरीरामध्ये सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे दोन्ही अधिकार प्राप्त होतात. आता आपल्याला निर्गुण निराकाराचा अधिकार आहे का? आपण शरीरातून गायब होऊ शकतो का? पण हा अहंकार फक्त तुमचा 12 तासासाठी. झोपेत जाता त्यावेळेला तुम्हाला कळतं का मी स्त्री आहे का पुरुष आहे? गाढ झोपेमध्ये मी या जातीची, या धर्माची, हे दुःख आहे, हे कळतं का? आणि मृत्यूमध्ये तुम्ही तुमच्या मुलाबाळांना घेऊन जाणार आहे का? आई वडिलांना तुम्ही घेऊन जाणार आहे? कोण कोणासाठी नाही. मग एकट्याचा प्रवास आहे, इंडिव्हिज्युअल प्रवास आहे की नाही? म्हणून अध्यात्म हा इंडिव्हिज्युअल प्रवास आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअलच पद प्राप्त करणार आहे. त्याच्यानंतर डिसाईड करा की काय असेल आणि काय नसेल ते. हे तुम्हाला इथं दिव्यदृष्टीमध्ये पण दाखवलं जातं आणि हे तुम्हाला दिलं जातं. दिल्यानंतर त्याचा पुरावा आहे की तुम्हाला हे दिलंय. दिव्यदृष्टी सर्वांना येते का? नाही, सर्वांना दिव्यदृष्टी येत नाही. 10 मध्ये 8 जणांना दिव्यदृष्टी येते. बाकीच्यांना 90 दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये येते. काही जणांना जास्त वर्ष पण लागतात दिव्यदृष्टी येण्यासाठी. दिव्यदृष्टी सर्वांना आहे, थर्ड आहे सर्वांना आहे. पण खोलला जातो 7 ते 8 जणांचा. लगेचच्या लगेच जाग्यावर थांबायचंय, इथंच थांबा. तुमच्या बुद्धीला वाटलं की नाही मला 720 डिग्री पर्यंत यायचंय, तिथला परमात्मा किंवा परमशक्ती व्हायचंय, तुम्ही डिसाईड करा. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही कार्य केलं तर तुम्ही ते प्राप्त करता. आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जे पण रुद्राक्ष आहेत 720 डिग्री दादाजींनी स्किप केलेली आहे की तुम्हाला ते कष्ट घ्यावेच नाही लागणार आहे. कारण त्याच्यामध्ये 8,700 करोड आकाश आहेत. हे तरी 21च आकाश आहेत आपल्याकडं. 21 दुर्वा वाहतो ना आपण गणपतीला, बरोबर आहे ना? इथं 8,700 करोड आकाश तेवढे स्किप केलेत तुमच्यासाठी.